हॅलो, बोल. अरे तू घरातच आहे ना? मग हा फोन? कारण तूही घरातच आहेस. पण तुझं मन काय इथे नाही. नाही रे, काही नाही. अभिदा, तू माझ्याशी खोटं बोलतोस? नाही. अरे शांतता हवी होती ना मला, म्हणून आलो मी इथे. ऍक्च्युली घरात जे चाललंय ना, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सगळ्यांनाच शांततेची गरज आहे. आणि आज त्या गाडीला आग लागल्यानंतर घरातले सगळे घाबरलेत रे. अभिदा, कशी लागली असेल आग? खरं सांगू, मला काहीच कळत नाही. सगळेजण आपले आपले तर्क लावतात. मी ना ठरवलंय, फक्त ऐकायचं, काहीही बोलायचं नाही. एनिवे, हे एवढंच कारण आहे का तुझं असं इथे उभं राहण्याचं? हो. परत खोटं? नाही रे. अभिदा, मी जेव्हा तुला फोन केला ना, तेव्हा तू खिशातनं असा मोबाईल काढलास की तू कोणाच्या तरी फोनची वाट बघतोस आणि त्या व्यक्तीचा कॉल तुला आला. सॉरी, व्यक्ती वगैरे काय बोलतोय मी, देविकाचा कॉल आला असंच वाटलं ना तुला? हा, आमका खय अक्कल हा ना, आम्ही अडाणी माणसा. कोणी काय पण आरोप केल्यानी तर सगळे आरोप आम्ही अंगावर घ्यायचे आणि गप्प रवायचा. हे बघ, निलिमाने जो आरोप केला ना तो चुकीचाच आहे. गाडीने पेट घेतला हा एक अपघात सुद्धा असू शकतो, त्यात तुमचा काही दोष नाहीये. आता सारवा करून काय उपयोग हा? अगो सरिता, तो काय सांगता हा ऐकून तरी घे. आई, मी बोलतो सरिताशी. सरिता, हे बघ, चूक माझी झाली, मान्य मान. मी आधी जमीन देतो म्हणून म्हणालेलो आणि नंतर मीच नाही म्हणून म्हणालो. अगं पण त्या पाठी काही कारण आहेत माझी. समोर दिसतंय तसंच असतं असं नाहीये ना. माधवा, काय झालं रे? आई, मुंबईत आमचं घर आहे, आम्ही दोघेही नोकरी करतो. आर्ची शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकतो. सगळं आहे, पण हे सगळं सांभाळताना शहरात आमची एवढी ओढाताण होते ना, आणि म्हणावा तसा बँकेत बॅलन्स नसतो. आमच्याकडे घबाड हा काय भाऊजी? अगं तसं नाही म्हणायचंय मला, पण तू समजून घे ना. बघ, शहरात आमचं एक मोठं घर आहे. ते स्वतःचं घर असणं ही एक इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून ते आम्ही घेतो. पण ह्या मोठ्या घराचे हप्ते फेडताना नाकी 9 येतात. त्यात परत आर्चिसचं शिक्षण आहे, त्यालाही खर्च येतो. ह्या शिक्षणानंतर त्याला परदेशात शिकायला पाठवायचंय, तिथेही खूप खर्च असणार. त्याची व्यवस्था आधीपासूनच करायला नको का? त्याचं तिथलं राहणं, तिथलं शिक्षण सगळंच बघायला हवं. आमच्याकडे गाडी आहे, पण ती चैनीची वस्तू म्हणून नाही, तर एक गरज म्हणून. तिथलं राहणीमान खर्चिक आहे. ह्याला त्याला असा पैसा जातच असतो. महिन्याच्या शेवटी जेव्हा हिशोब करायला बसतो ना, तेव्हा पैशाचं गणित मांडताना त्रास होतोच. त्यात परत तुला माहित असेल, मध्येच कॉलेजमध्ये स्ट्राईक झालेला, कॉलेज बंद झालेलं. 2-2 महिने पगार उशिरा मिळत होता. तेव्हा सगळी जबाबदारी निलिमावरच होती. निलिमाच्या सुद्धा टूर्स असतात कंपनीच्या, त्यालाही खूप खर्च येतो. हा, अर्थात तो खर्च कंपनी देते, पण त्याआधी आगाऊ तेवढीच रक्कम आपल्याजवळ असायला हवी, ही फॅक्ट आहे. त्यात परत शहरातल्या असल्या कंपन्यांचा काही भरोसा नाही. ती कंपनी कधी बंद पडेल याचा काही भरोसा नाही. मग सांग आता,
काय करायचं आम्ही? ही जमीन एवढीच आमची इन्व्हेस्टमेंट नाही का? या सगळा असा हा आणि तो काही सांगितलंच पण नाही कधी. हाय, माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं मला नाही वाटत. तू दत्ता तिथे राबराब राबत असतो, कसा घर चालवतो ते मी बघतो ना, म्हणून त्यालाही नाही बोललो. उगाच त्याला टेन्शन कशाला. पण आज हे सगळं बोलावंसं वाटलं याचं कारण म्हणजे हा झालेला गैरसमज दूर व्हावा असं मला वाटलं म्हणून. सरिता, ऐकलंस ना आता? सगळ्यांची रडगाणी आम्ही ऐकायची आणि आम्ही रोज कोंबडं कापून खातो ना, ऐशारामात खाव. सरिता, अगं मला तसं नाही म्हणायचंय. मग आमचा त्रास तुमका दिसत नाही? तुम्ही उद्याचा विचार करतास, आम्ही आज कशी जगता तर दिसत नाही तुमका? खरं तेवढा सोना त्याचा काय उपयोग आहे आमका? आमचाच नशीब खोटा, ते काय कोण करणार? आणि करता येणार असला तरी कोण काय करणार नाही, हा कळला आम्हाला. अगं सरिता, त्या काय खोटं बोलता हा काय? त्याचा संसार नाही काय? अगं त्याचं पण एक झील हा. ते का काय नको काय नंतर? आणि आमची पोरा भीक मागू दे? भाऊजी, हात जोडताय मी तुमका. आता काय दिलास तरी आमका नको. सरिता, जेवढं माझ्याकडून जमेल ना तेवढं मी करेनच. अगं पण आता अभिरामाचा सुद्धा आपण विचार करायला हवा. त्यांनी जाऊन ते कागदपत्रांचं, जमिनीच्या कागदपत्रांचं सगळं केलंच ना. ते कशासाठी केलं? आपल्या घरासाठीच ना. आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं, हो की नाही? आम्ही आमचा कायदा बघून घेऊ. आता तुम्ही काय करून आमच्यावर उपकार नको करू. सरिता, देवा, तुमचा चाय गरम करून आणते. यंका पण चाय आणते. हे राबूचा पण माकाच लागता. बघते आता मी काय मिळतं आता. सरिता, सरिता, वहिनी, तू घर सोडून चाललीस? या घरात माझ्या वाचून काय आणणार हा? अगं पण तुझ्याशिवाय या घरात कुठलं शुभ कार्य होऊ शकत नाही, हे कळतंय का तुला? आम्ही कोणीच नाही केलं ग या घरासाठी एवढं जेवढं तू केलंयस. आणि हे शुभ कार्य तुझ्याशिवाय नाही होऊ शकत. प्लीज ना, नको जाऊ घर सोडून.